डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांकडून महामानवाला अभिवादन. चैत्यभूमीवर उसळला भीमसागर. झी 24 तास आणि जेडीएसचा महासर्वे. महायुती सरकारच्या वर्षभराच्या कारभारावर महाराष्ट्राची जनता खुश. महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या कौलमध्ये फडणवीस सरकारला बंपर पसंती. महायुती सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिलांना फायदा. मोठ्या प्रमाणावर मदत झाल्याचं 64% महिलांचं मत. झी 24 तास जेडीएसच्या सर्व्हेनुसार महायुतीमधील मित्रपक्षात समन्वयाचा अभाव. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये समन्वय नसल्याचं 42% लोकांचं मत. शिवसेना भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावर येण्याची शक्यता. कल्याण डोंबिवलीमधील कार्यक्रमात दोघे एकत्र येणार असल्याची माहिती. हापूस आंब्यावर गुजरातचा दावा. वलसाड हापूस म्हणून नवसारी कृषी विद्यापीठाचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज. कोकणवासियांकडून मागणीला विरोध. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 31 जानेवारीची डेडलाईन कायम. मुदत वाढवायला सुप्रीम कोर्टाचा नकार. नगरपालिका, नगरपंचायतीची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार. शीतल तेजवानीच्या कोरेगाव पार्कमधील घराची झडती. आर्थिक गुन्हे शाखेकडून सुमारे 1.5 तास तपासणी. नवे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता. मेक इन इंडियाच्या माध्यमातून रशिया भारतामध्ये गुंतवणूक करणार. दोन्ही देशांमध्ये मैत्रीचं नवं पर्व. तर राष्ट्रपती भवनामधील डिनरला राहुल गांधींना आमंत्रित न केल्यानं नवा राजकीय वाद. विशाखापट्टणममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान तिसरा एकदिवसीय सामना. दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या इराद्यानं उतरणार मैदानात. रोहित आणि विराटवर चाहत्यांच्या नजरा. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटाची परदेशातही भुरळ. लंडनच्या लेस्टर स्क्वेअरमध्ये राज आणि सिमरन यांच्या कांस्य पुतळ्याचं अनावरण. चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण.